माझं सामान गाडी ठेवा, मी येतो. नमस्कार सर. बोल. माझं यावर्षीच बॉम्बे आर्ट कॉलेजमधून BFA पूर्ण झालं. आता सध्या तरी स्वतःचंच करते काम. नाव काय म्हणालीस तुझं? रुचा सर, रुचा काळे. फाईन आर्टच का घेतलंस पण? एवढे विचार करण्यासारखं काही नाही आहे, सहज विचारलं मी. मला लहानपणापासूनच पेंटिंगची आवड होती ना सर, म्हणून. बर, मग माझ्याकडून काय हवंय तुला? सर, आता लास्ट इयरला आम्हाला नाईक सर होते ना शिकवायला, तर त्यांच्याकडून कळलं की ते तुमचे मित्र आहेत. हो हो, तो स्टुडंट होता माझा. तर मी त्यांना विचारलं होतं, तुमची मदत हवी होती सर, चित्र दाखवायची होती तुम्हाला. बर, आणलेस? हो. सावकाश 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 सावकाश. हा, हे छान आहे. चांगलं आहे. कलर स्कीम. हे गावी गेले होते ना, तिकडचं लँडस्केप आहे सर. हो हो, हे छान आहे. कॉम्पोजिशन वाईज स्पेस पण योग्य राखली इथे. गुड गुड. आणि काय? हे आताच आहे सर. कॉलेज संपल्यानंतर केली होती सुरुवात, पण ही वस्ती कुठली आहे ग? ही आठवत नाही. का सर? नाही, हल्ली जवळपास सगळ्या मुलांची चित्र एकसारखी असतात म्हणून विचारलं. हा, चांगलं आहे चांगलं आहे. करत राहा. या या. तू जरा बसतेस का? मी माझं काम पूर्ण करतो आणि मग येतो. तू पुढल्या आठवड्यात आली असती तर बरं झालं असतं. आज मला खूप काम आहे. तुला पाणी हवं असेल तर आहे. हा, ते मागे ठेवलं तिकडे. सर, पूर्वी जेव्हा मी चित्र काढायचे ना, तेव्हा त्यात एक जिवंतपणा होता. काढताना सुद्धा सोलफुलनेस जाणवायचा. सोलफुलनेस म्हणजे नाही, आलं माझ्या लक्षात, कळलं. पुढे बोल. पण हल्ली असं काहीच नाही जाणवत. काय होतंय माहित नाही. असं का होतंय? काय करू मी?
तुला खरंच असं वाटतं की दुसऱ्या कोणी सांगितलंय? नाही नाही, मलाच वाटतंय. अ, आणि एक दोन मित्र पण म्हणाले. नाही, त्यांचं जाऊ दे. पण तुला का असं वाटतं? हां, काय ग? बर, तू आता रेग्युलरली चित्रच काढतेस ना? हो, पण गेल्या महिन्यापासून काहीच नाही झालंय. बघ, तू चित्र काढतेस तेव्हा त्या विषयाचा विचार काय म्हणून करतेस? म्हणजे तू चित्र काढतेस ना, तेव्हा एक विषय असतो. तर त्या विषयाचा तू विचार कसा करतेस? विचार म्हणजे जे काही असतं त्याचं कॉम्पोजिशन ठरवते. मग त्यात ऑब्जेक्टचं प्लेसमेंट कुठे होईल ते बघते. त्याची कलर स्कीम नाही कशी. नाही 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 बाबा, मी म्हटलं की त्या विषयाचा तू नक्की विचार कसा करतेस? तेच तर, जेव्हा स्टील लाईफ असतं तेव्हा समोर ठेवलेली जी काही वस्तू असते किंवा फळ असतं त्याची लाईट, पर्स्पेक्टिव्ह हे सगळं. हो 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 हो. तू माझ्या प्रश्नाचं अजून उत्तर दिलं नाहीस. काय? हा विषय म्हणजे बरं, राहू दे. तू मास्टर्सला ॲडमिशन का नाही घेतलीस? नाही मिळाली. घरीच असतेस? रोज नाही, कधी कधी. बाकीचे दिवस? कॉलेजच्या कॅम्पसमध्ये जाऊन तिथे काम करत बसते. चांगलं आहे, चांगलं आहे. तू जेव्हा एखादं चित्र काढतेस तेव्हा तू बघतेस, काहीतरी शोधतेस. तुला दिसतं काहीतरी आणि ते तुला फील होतं. ते फील होणं तू काढायचा प्रयत्न करतेस ना? हो. हा, पण मुळात यासाठी काहीतरी बघायला, शोधायला पाहिजे की नाही? पण काय शोधायचं? ते मी का सांगू? न्यूटनला कोणी सांगितलं होतं का काय शोधायचं ते? हे बघ, मगाशी तू स्टील लाईफचं म्हणालीस. आता अभ्यास म्हणून तू फळफळावळ वस्तू ठेवतेस. हां, आता अभ्यास म्हणशील तर झाला तुझा अभ्यास. पण या सगळ्याकडे जरा वेगळ्या दृष्टिकोनातून पाहायला नको का? हे बघ, तू घरी येतेस, जेवायला बसतेस, आई तुला छानपैकी वाढते. सगळं सुंदर असं वाढलेलं असतं. मग तू छानपैकी जेवतेस, अगदी चवीनं भरपूर जेवतेस. पण कुठंतरी थोडं तरी काहीतरी राहतं. आता हे काय आणि अगोदरचं काय होतं? अगोदरचं ताटसुद्धा स्टील लाईफ होतं आणि त्याचा उद्देश काय होता? तू जेवायला यावंस, आनंदानं भरपूर जेवावंस. आणि त्या ठिकाणी आता जेवणानंतर जे झालं ते काय आहे? तुझ्या सवयी, तुझा वापर याच्याशी ते जोडलंय. जे काही असेल ते, म्हणजे तुझं आयुष्य, त्यावेळेचं तुझं लाईफ, ह्याच्याशी ते जोडलं गेलं. आता त्यानंतर टेबलवर जे काही तयार झालं ना, दॅट इज ऑल्सो स्टील लाईफ. कळलं का? पण सर, आता सुरुवात कशी करू? ओ, पुन्हा तेच, चित्राची सुरुवात. एक मिनिट. हा, हॅलो. हां, नाही नाही, उद्या ये, उद्या. नाही, मी जरा कामाला बाहेर चाललो आहे. काय काय ॲड्रेस? हां हां, मी पाठवतो, SMS करतो. ओके. तुला पुढल्या आठवड्यात याला जमेल?
आज जरा मला कामासाठी बाहेर जायचे पेंटिंगला. नाही ठीक आहे, मी फोन करून येईन. आता कशी जाणार तू? ट्रेनने. मग मी सोडतो तुला स्टेशनवर. नाही नाही नको, मी जाईन. अगं मी तिथूनच जाणार आहे. बस हा. घेतलंच ना सगळं? हो हो. रुचा, तू मगाशी विचारलंस ना चित्राची सुरुवात कशी करायची? सांगतो. आपल्या घरात एखादं बाळ असतं ना, नुकतंच रांगायला लागलेलं. हां, ते भिंतीवर कशाने तरी रेघोट्या मारतं, एखादा आकार काढतं आणि मग त्याच्याकडे बघून स्वतःच खुदकन हसतं. हे ते का करू शकतं माहिती आहे? कारण ते इथून आलेलं असतं. हां. बोल काहीतरी. काय? एवढं फार टेन्शन घेण्याइतकं नाहीये काही. होतं असं. बाळ पण जन्माला यायला 9 महिने लागतात. आपण एका दिवसात कसं शिकणार? कामात आहे आता, नंतर बोलते. तू एक काम का नाही करत? तू मुंबईतल्या गल्ल्या, मुंबईतली वस्ती, मुंबईतली घरं याच्यावर काम करतेस ना? केवढं वेगवेगळं मिळत असेल तुला. हां, देर इज नो लिमिट. पण मी काय म्हणतो,
कधीतरी कुठल्या तरी घराच्या दरवाजामधून आत जा ना. म्हणजे तुझ्या चित्रामध्ये एक जिवंतपणा, वेगळेपणा येईल. ते तुझं चित्र असेल. काय? सर, तुम्हाला कोणाकोणाचं काम आवडतं? तसे बरेच आहेत. गायतोंड्यांचं कॉन्ट्रीब्युशन केवढी तरी आहे. किती शोधलं तरी कुठला साधारण असलेला आकार सापडणार नाही त्यांच्या चित्रात. त्याचा प्रत्येक आकार, प्रत्येक स्पेस तुम्हाला नवीन काहीतरी दाखवत असते. खरं ॲबस्ट्रॅक्ट हे तिकडे युरोपात डाली आहे, पॉल क्ली आहे. त्याचं निसर्गाबरोबरचं इंटिग्रेशन म्हणजे काय? मला कधी कधी प्रश्न पडतो, काय जाणीवेनं जगतात ही माणसं. हा, अगं बॅग राहू दे इथे. हो. विकी, किती सुंदर आहे ही जागा सर. आवडली ना? खूपच. चल. हा, थांबव थांबव. आणखी पुढे नको जाऊ. रुचा, तू कधी पाणी पिणारा चंद्र पाहिलास? म्हणजे? आम्ही एकदा नदीवर गेलो होतो, उशिरा संध्याकाळी. समोर असा डोह होता, शांतपणे थांबलेल्या पाण्याचा. मला वाटतं ती पौर्णिमा होती. मध्ये चंद्र असा तरंगत होता. दूरवर कुठेतरी सांबर पाणी पित होती, लप 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 आवाज करत. सगळ्या वातावरणामध्ये चंद्रप्रकाश भरून राहिला होता. थोडी वाऱ्याची एक झुळूक आली आणि समोरच्या झाडांमधलं एक पान पडलं खाली चंद्रावर आणि बुडून गेलं, डुबुक आवाज करत. आणि तेवढ्यात समोरच्या झाडीतून हत्तींचा कळप आला, खूप जोरानं चित्कारत.
आणि आल्याबरोबर त्यांनी सगळं पाणी ओढून घेतलं सोंडीत. चंद्र पण गेला आत. सगळा काळोख झाला. पण मग एका हातीनं ते पाणी असं जोरात हवेत फवारलं. चंद्रासकट सगळं पाणी हवेत पसरलं. सगळं असं म्हणतं सगळं वातावरण चमकायला लागलं ताऱ्यांसारखं. वा 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 वा. अद्भुत अद्भुत होतं सगळं. आणि मग आणि मग त्याबरोबर रातकिडे असं करत गुंजत राहिले. हे अख्खं जग या या कॅनव्हासवर उतरल्यासारखं वाटलं मला. आता बघ, सांग मला, हे चित्र आणि ते चित्र वेगळं आहे?